तर नमस्कार मित्रांनो, मी रामचंद्रे आणि तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल सह्याद्री वाघ. तर मित्रांनो, आज आमच्या गावाकडे नाही का भरपूर पाऊस चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता किती पाऊस झाला, किती पाणी साचला इथं. आणि मित्रांनो, आमची भाताची रोपा पेरण्यात नाही का 5-6 दिवस झालं. आणि आज मी चालू आहे रोपा बघायला शेतामध्ये कितकाली रोपा उतरून आल्या ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो, आजही नाही का चायची भाजी कशी राहते, चायच्या भाजीचं येल कसं राहतं ती ओळख करून देणार आहे. आणि चायची भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग मित्रांनो, आता लगेच जाऊ आपण रोपं पण बघायला जाऊ आणि चायची भाजी पण शोधायला जाऊ. तर चायचं देत आहेत ना मित्रांनो, क्रिटीनचं झाडं असेल, आंब्यांचे झाडं असतील ना, अशा झाडांखाली जास्त येल राहतात. तर ह्या पहा इथे नाही का आपण ऊन घेऊ इथं बरीच जागा आहे अशी देठ सापडायचं. तर मग आपण बघूच इथं शोधितो. मित्रांनो, इथे नाही का लई सापडतच ना तेव्हा भरपूर भाजी आहे इथं. झाडाखाली लईच भाजी. बघा किती भारी भाजी आहे इथं. किती झालं होतं. तर मित्रांनो, ह्या पहा इथे नाही का, इथे एवढं एवढं नाही का सगळी भाजीच आहे. ह्या पहा हे नाही का, हे लहान आले गेले आहेत मित्रांनो. आणि ह्या भाजीला नाही का कशी ओळखायची माहिती का, असं 3 पानं राहतात ह्या बा. पण हे बारीकलं देठ येते, याच्यापेक्षा मोठलं देठ राहतं ते, म्हणजे असं करंगाळीपेक्षा बारीकलं राहतं ते पण तुम्हाला दाखवतं. तर ह्या पहा मित्रांनो, इथं पहा एवढं इथे नाही का, इथं भरपूर गेले हे सगळं तोडून घेतं. हे सगळी भाजीच आहे पहा. ह्या पहा ह्या इथे पहा, ही सगळी भाजीच आहे. हे सगळं टोटल घेतं तोडून. तर मित्रांनो, ह्या पहा आपल्याला एवढी चायची भाजी सापडली मित्रांनो. आणि आपण नाही का जास्त लांब नाही आलो चायच्या भाजीला. आपण नाही का घरापासून नाही का 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर आपलं शेत आहे. आपल्या शेतामध्ये आलं. ह्या पहा तुम्हाला इकडे एक रोप दिसत असेल भाताचा पहा. आणि इकडं खाली खाली दुवानात ह्या पहा. आणि मित्रांनो अजून आहेत, पण आपण काही एवढे दाखवत बसत नाही. चला आता येणार टपाटपा चायची भाजी येचून घेतो. आणि मित्रांनो, ही भाजी ओळखायची म्हणजे नाही का, आमच्याकडे नाही का लहान लहान पोराले सुद्धा ही भाजीची ओळख आहे. तर त्याच्यात उदाहरण जर घेतलं ना, तर मला ईश्वर आहे नाही का, त्याला पण ही भाजी कशी ओळखायची ती सगळं माहीत झाले. म्हणजे याला मधून ही भाजी शोधून काढायला लागते. म्हणजे हीच भाजी नाही, याच्याबरोबर अनेक प्रकारचे येल येते, त्याच्यामधून ही भाजी उनगून काढायला लागते. तर आमच्याकडं माहिती आहे, पण असं शहर ठिकाणी लोकांना काय माहीत नाही. आणि मित्रांनो, ही भाजी नाही का अहमदनगर जिल्ह्याचा लास्टमध्ये पश्चिम भाग आहे ना, त्याच्यामध्येच ही भाजी भेटेल. म्हणून काही अकोला संगमनेर इकडं नाही भेटणार मित्रांनो. ही भाजी जर खायची असते ना, तर तुम्हाला नाही का अहमदनगर जिल्ह्याच्या लास्टला यावं लागेल, म्हणजे पश्चिम भागामध्ये. आणि ईश्वरांना पण किती भाजी असली. आणि मित्रांनो, ती म्हणजे नाही का भाजीची ओळख आहे नाही का, एकदम ते याला मधून शोधून घ्यायला लागतात. आता ह्या पहा इथं तुम्हाला येल दाखवतो. ह्या बा हा येल दिसत असेल तुम्हाला, पण हा चायचा नाही मित्रांनो, हा दुसराच येल आहे. ह्या बा हा येल चुकून जर हा येल घेतला तर हा लय धोकादायक आहे. तर मित्रांनो, हा येल नाही घ्यायचा, कारण याला एकच पान राहतं. ह्या बा एकच पान आहे. आणि चायच्या भाजीला ह्या बा असे 3-3 पानं येतात. ह्या बा ही 3 पानामध्ये चायचं येल. कारण ही चायची भाजी जे तिळाकडून ना डबल चायचं देठ भेटत होते. जर ही चायची भाजी जर खुडली नाही ना, तर मित्रांनो हे चायचा येल आहे ना झाडावरती निघून जातो आहे. आणि वरती गेल्याच्यानंतर आपली भाजी तोडता येत नाही मित्रांनो. त्यामुळे नाही का चायची भाजी सारखी तोडावं लागते. म्हणजे त्याला डबल देठ फुटत आहे. एक तोडला का दुसरा तोडला का तिसरा, असं येतच राहतात मित्रांनो. ह्या भाजीला नाही का किती नाव आहे ती मला एकच नाव माहिती आहे. हिला चायची भाजी आमच्या भागात म्हणतात ती. आणि म्हणतात की हिला भरपूर नाव आहे, ते भरपूर नावानं ओळखलं जातात. तर मित्रांनो, तुमच्या भागामध्ये ह्या भाजीला कोणतं नाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला पण याची नावं माहीत होतील. तर पहा मित्रांनो, आता आहे नाही का ईश्वरच्या मम्मीचं नाही का भाकर बनवायचा चालू आहे. आता आज कायचे भाकर बनवायचे
बाजरीची. तर पहा मित्रांनो, ईश्वरची मम्मी बाजरीची भाकर बनवणार आहे आज. म्हणजे चायच्या भाजी बरोबर खायला बाजरीची भाकर, चपाती बरोबर सगळ्यां भाकऱ्यांबरोबर ही भाकर चांगलं लागत आहे ना. तर मित्रांनो, ईश्वरच्या मम्मीच्या नाही का भाकरी होत्या तोपर्यंत मी नाही का तिला कांदा कापून देतो आणि चायचं भाजी कापून देतो. तर पहा मित्रांनो, आपण नाही का भाजी नाही का एकदम मस्तपैकी चवळून घेतले, असे जोडून घेतले. कारण का माहिती आहे का मित्रांनो, हे नाही का कापायच्या आधीच चवडून घ्यायची. कारण आहे नाही का काही लोक काय करतात ते कापून झाल्यावर भाजी ठेवतात तर तसा नाही करायचा मित्रांनो. पहिल्यांदा भाजी नाही का अशी चवडून घ्यायची, अशी पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायची. बा असे धुवून घ्यायचे मस्त, म्हणजे त्याला काही माती बिती लागेल रे ते ना, ते सगळे निघून जाते. बा मित्रांनो, असे धुवून घ्यायचे एकदम व्यवस्थित. तर पहा मित्रांनो, आता नाही का अशी बारीक बारीक भाजी कापून घेतो. बारीक भाजी जितकी कापून नाही का तितका चांगला राहते, म्हणजे खायला एकदम भारी लागत आहे. जास्त मोठी भाजी नाही कापायची, एकदम बारीक बारीक मस्त कापायची. मित्रांनो, भाजी नाही का अशी कापून झाली ना कधीच धुवायची नाही. कारण ही भाजी कापल्याच्या नंतर जीवनसत्व येत नाही का या भाजीत उतरत होती. मित्रांनो, ही चायची भाजी बनवाय नाही का आपल्याला जास्त काय नाही लागत. तर बा इथे नाही का लाल मिरची घेतली, हळद आहे आणि मीठ, कांदा एवढंच लागत आहे. तर मित्रांनो, आता नाही का त्यावरती कांदा टाकलाय, तो जरा मस्तपैकी परतून घ्यायचा.
मित्रांनो आता नाही का 5 मिनिटं होऊन गेले. चला आता बघू भाजी शिजली का नाही. मस्त शिजली भाजी. तर मित्रांनो आता मी ये ना भाजी खाऊन बघतो कशी झाली. खरंच भाजी नाही का एकच नंबर झाली. मित्रांनो तुम्ही पण वर्षातून एक वेळेस तरी ही भाजी खालीच पाहिजे. तर मग मित्रांनो आता नाही का तुम्हाला जर अजून लय भाज्या तयार भाज्या भरपूर आहेत. बडदीची भाजी, भरपूर भाज्या, तेरीची भाजी. जर तुम्हाला अजून ह्या अशा भाजीचं व्हिडिओ तुम्हाला बघायचा असतील ना तर तुम्ही काय करा आपल्या चॅनलला नाही का सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला नाही का पुढचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील. चला मित्रांनो आता व्हिडिओ इथं संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.